मंडळी, हा TRPचा जमाना आहे. मराठी टेलिव्हिजन विश्वात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळते. झी मराठी, स्टार प्रवाह आणि कलर्स मराठी या तिन्ही आघाडीच्या वाहिन्यांवर काही मालिका बंद झाल्या असून त्या जागी नव्या मालिका सुरू होणार आहेत. किंवा TRPच्या अभावी काही मालिकांची वेळ बदलली जात आहे. प्राईम टाईम स्लॉटमध्ये नव्या मालिकांना स्थान देण्यात येत असून काही मालिका दुपारच्या वेळेत हलवण्यात आल्या आहेत. तर याची सुरुवात झी मराठीने केली होती, परंतु आता स्टार प्रवाह आणि कलर्स वाहिनीवर सुद्धा काही नवीन मालिका दाखल होणार आहेत. तर बघूया कोणत्या नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. 12 फेब्रुवारीला झी मराठीवर पारू आणि शिवा या 2 नवीन मालिका दाखल झाल्या होत्या. या मालिकांना सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते. आता पहिल्याच आठवड्यात या मालिका TRPच्या यादीत कोणत्या क्रमावर पोहोचतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तर झी मराठीने आणखी 2 नवीन मालिकांची घोषणा केली आहे. यामध्ये नवरी मिळे हिटलरला आणि पुन्हा कर्तव्य या 2 मालिका आहेत. नवरी मिळे हिटलरला या मालिकेमध्ये हिंदी टेलिव्हिजन गाजवणारा राकेश बापट हा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तर पुन्हा कर्तव्यामध्ये अक्षय म्हात्रे आणि अक्षय इंदळकर झळकणार आहे. त्याचबरोबर झी मराठीवरती जगज्यात्री आणि ड्रामा ज्युनियर हे 2 कार्यक्रमसुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर कलर्स मराठीने त्याचे नवे प्रोग्रामिंग हेड म्हणून लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांची निवड केली आहे. त्यांनी हे पद स्वीकारल्यानंतर इंद्रायणी या नव्या मालिकेची घोषणा केली आहे. या मालिकेत अनिता दाते, संदीप पाठक हे आघाडीचे कलाकार झळकणार आहेत. त्याचबरोबर सांची बोयर ही बाल कलाकारसुद्धा दिसणार आहे. इंद्रायणी मालिकेच्या प्रोमोला सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती पाहायला मिळते. निरागस, अल्लड, खोडकर पण समंजस असलेली इंद्रायणी कलर्स मराठीला सुगीचे दिवस दाखवू शकेल का हे पाहणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. ही मालिका 25 मार्चपासून कलर्स वाहिनीवर प्रसारित होणार आहे. या मालिकेची अजून वेळ जाहीर करण्यात आली नाही. तर सध्या TRP यादीमध्ये स्टार प्रवाहाच्या मालिकांचा दबदबा आहे. ठरलं तर मग लक्ष्मीच्या पावलांनी, प्रेमाची गोष्ट, तुझेच मी गीत गात आहे, सुख म्हणजे नक्की काय असतं, आई कुठे काय करते या मालिका TRP यादीमध्ये आहेत. दरम्यान एकेकाळी या TRP यादीत रंग माझा वेगळा मालिकेतून अव्वल असणारी अभिनेत्री रेश्मा शिंदे या वाहिनीवर कमबॅक करताना दिसणार आहे. रेश्माची घरोघरी मातीच्या चुली ही नवीन मालिका लवकरच प्रसारित होणार आहे. या मालिकेसोबतच स्टार प्रवाहावर साधी माणसं ही नवीन मालिकासुद्धा दाखल होणार आहे. या मालिकेत लागेर झाली जी फेम अभिनेत्री शिवानी बावकर आणि सहकुटुंब सहपरिवार फेम अभिनेता आकाश नलावडे हा सुद्धा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. स्टार प्रवाहाच्या या दोन्ही मालिका जुन्या कलाकारांसह भेटीला येत असल्याने TRPचं गणित नक्कीच बदलू शकतं. या दोन्ही मालिका 18 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. दरम्यान सध्या TRPच्या यादीमध्ये स्टार प्रवाह ही वाहिनी नंबर 1ला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावरती झी मराठी असून तिसऱ्या क्रमांकावर आहे कलर्स मराठी. TRPच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी झी मराठी तब्बल 5 नवीन मालिका आणि एक रियालिटी शो आणत असून स्टार प्रवाह लवकरच 2 नवीन मालिका आणत आहेत. तर कलर्स वाहिनीसुद्धा एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. या सर्व मालिकांना प्रेक्षकांची कशी पसंती मिळेल हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे. या नवीन मालिकांपैकी तुम्ही कोणत्या मालिकांना प्राधान्य द्याल हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.